तर सकाळचे 5 वाजले होते आणि जसं की कालच्या ब्लॉगमध्ये मी म्हटली होती की आम्ही कुठेतरी बाहेर जाणार आहेत. तर येस, आम्ही लोकं निघालो होतो आमच्या गावी आणि सकाळी इतका काळोख होता आणि एकही माणूस नव्हता रस्त्यावरती. आम्हीच होतो फक्त आणि आई पप्पा येणार होते म्हणून सायरस त्यांची वाट बघत बाहेर उभा होता. तर तेही आले आणि आम्ही लोक निघाल्यानंतर साईबाबांनी आम्हाला खूप चांगलं दर्शन दिलं सकाळ सकाळी. आणि 9 वाजले होते म्हणून आम्हाला भूक लागली होती. काही न खाता आम्ही निघालो होतो म्हणून आम्ही लोक एका हॉटेलला थांबल्यानंतर खूप चांगला ब्रेकफास्ट वगैरे केला आणि करून झाल्यानंतर डोडो म्हटला की चला अरे, पुढचा प्रवास खूप मोठा आहे. म्हणून आम्ही लोक पुढच्या प्रवासाला लागलो. बघता 2 कधी वाजले समजलं नाही आणि भूकही लागली होती म्हणून आम्ही एका हॉटेलला थांबलो. हे आमचं नेहमीचं हॉटेल आहे जिथे आम्ही जेवायला थांबतो. डोडोचंही जेवण आलं होतं. ते सगळं करून झाल्यानंतर आम्ही फायनली पोचलो आमच्या गावी 3.5 तासाचा प्रवास करून अजून. आणि ह्या लोकांनी आमचा वेलकम करून जसं घर जवळ येत होतं तसं आहे ना 12-13 तासाचा पूर्ण थकवा निघून गेला आणि बघता आमचं घरही आलं आणि आम्ही फायनली आमच्या गावी पोचलो.